क्या बात है। बेस कर बेस पूरा जो खाली इतना बेस बहुत कभी कर बोल हेलो पूरा बेस कर हेलो 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 बहुत बढ़िया बेस ठीक हेलो हेलो आ दोन्ही शायरांचे प्रारंभिक गणागवळीचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या देवीला वाटचाल होत्या बंधूंना नाही माझ्या जोडीला नवतीला गावात गेल्या की त्यांचा तो बाजूला वाजला डंका आणि त्यांना भेटवली शायरीची लंका अशा सामान्य शायरा सुरमाबाई सागडे तर गणाच्या मार्फत सुंदर प्रश्नाची मांडणी केली म्हटलं 33 कोटी देवी देवता ज्याला आपण म्हणतो त्याचे माय आणि बाप कोण 33 कोटी देवी देवता ज्याला म्हणतो आपण त्याचे माय आणि बाप कोण आणि मी बोलता बोलता म्हटलं की मूळस्तंभ नावाचा ग्रंथ आहे आणि तिथं 67 68 69 काळ याचं उत्तर आहे तर मॅडम म्हणलं कसोटी लावा हा तर मॅडम सांगते हवा सूर्य अरे 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 देवा परमेश्वरा धाबे वेळा परमेश्वरा हवा पृथ्वी वायू पाणी मॅडम साहेबा ह्या पृथ्वीची निर्मिती कोणत्या देवाने केली हे तुम्हाला माहित नाही का नाही कोणत्या देवाने केली हे तुम्हाला माहित नाही का पहिले वाचून घ्या नाही ह्या पृथ्वीची निर्मिती कोणी केली वा रे वा तुमचं मॅडम साहेबा महफिल के बिना गाना गाया नहीं जाता महफिल के बिना गाना गाया नहीं जाता कोई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और ये पूछे हुए सवाल का जवाब सुरमा बाई को देना नहीं आता क्योंकि सवाल का जवाब देने के लिए त्याग का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लईजा होना सन्मान्य निळखंडेजी पवळे साहेब मुक्काम भेटलेले 100 रुपयाची भेटलेली पार्टीवरही आहे मॅडम साहेबा या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे बोलणारा मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात्याचा मान आहे आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या की मला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे आवश्यक नाही तर खरं दिलं पाहिजे म्हणून नाही त्या तर्काले तर्क सांगत तर तुम्ही बोलले काय असते आणि कमाई मजा आली क्या बात मी उधारी ठेवत नाही बाई लक्षात ठेव मॅडम साहेबा मैं उधारी रखता नहीं किसी की ये सवाल ये शायरी सूरज है या शायरी क्षेत्रामध्ये प्रश्न विचारांचं उत्तर स्वतःच ते शायरी मी करतो चढत फळत उधारी घेत नाही घरी घेऊन जायचं नाही मध्ये देणार नाही तर मी तुम्हाला सांगतो लक्ष असू द्या तर शंकर पार्वतीच्या जेव्हा चौसर चालू राहते शंकर पार्वतीच्या जेव्हा चौसर चालू राहते आणि ते पार्वती म्हणजे इथं ज्ञानी धनी लोकांचं गाव आहे पारट सिंग बेलसरे साहेब स्वतः या गावची सरपंच तमाशी केली आहे साधी गोष्ट आहे का कलाकार आहे प्रत्येक माणूसचा कलाकार आहे बरोबर आहे का जी तर शंकर आणि पार्वतीच्या चौसर चालू राहते आणि त्या चौसर मध्ये ते पार्वती माता जेव्हा त्या शंकर भगवंताने प्रश्न करते म्हणते प्रभू 33 कोटी देवी देवताचं मायानी बाप कोण आहे म्हणते तेव्हा तो शंकर भगवंत सांगते की 36 म्हणजे राणी अदिती 36 राण्या होत्या 36 राण्या वेगवेगळ्या जातीच्या आणि तिथून वेगवेगळ्या जातीपासून वेगवेगळ्या देवाची कर्णाची पांडवाची निर्मिती झाली असं मी नाही सांगत ते मूळस्तंभ ग्रंथ सांगते नाटकांची मध्ये म्हणलं मी काही पालेना गेलो तो 33 कोटी देवता खोटा आहे म्हणून नाहीतर पुढच्या फेराची नमाजी मध्ये म्हणशील का तू म्हणत होता म्हणून नाही का राणी अदिती नावाची राणी होती तर
तिच्यापासून 33 कोटी देवी देवतांचा उगम झाला. तर त्याचा बाप कोण होता? आल्म ऋषी. मॅडम साहेब लिहून ठेवा. त्यांचा बाप होता आल्म ऋषी आणि आई होती इंद्रनाथ देवी. आई होती इंद्रनाथ देवी. हे माझ्या प्रश्नाचं समाधान आहे. आणि तुम्ही म्हणता का पृथ्वी होती, आकाश होती, हवा? अरे अरे अरे, हे नाहीये मॅडम. आणि म्हणून म्हणायचं आहे काय? अरे हॅलो 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 लाईन गेली. ठोसाची हे होऊ दे शाहिरी आणि गणगौडण झाल्यावर हे पहिली पायरी. अरे ठोसाची हे होऊ दे शाहिरी. अरे गणगौडण झाल्यावर हे पहिली पायरी. लोक कशासाठी आले? अरे कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाले ज्ञानानं पाडते. अरे कोण कोणाची वरात काढते, कोण कोणाले ज्ञानानं पाडते. रोज देता शिवा आणि एकादशीला गाता होऊया हे म्हणून खरी आहे. आणि तो कमी पाटील पेक्षा पाहले बरी मा घरची आजी बरी आहे. काय म्हणतो? काय रोज देता शिव्या आणि एकादशीला गाता होऊया हे म्हण खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहणे किती तरी सुंदर मायाची बरी आहे. लोक म्हणतात याची बुटी का हेमा माली हेमा माली नाही रे. गौतमी पाटील जेव्हा जेव्हा स्टेजवर नाचली तिचा पदर कुठं होता ते कंबल दाखवते, ते गाणं तिथं चालते. आणि पाहुणा जेवला काय आणि जेवून झोपला काय माहिती. मग माया आजीनं सांगा 60 वर्षाचा जमाना झाला डोक्यावरला शेव खाली पडू दिला नाही ना. आधी ते कुंकू लावून चाललं माझीचं ठाकरे दिसू दिला. हे माई आजी मा उद्यासाठी हेमावाली नाही. बरोबर आहे. रोज देता शिवाय एकादशीला गाता होऊया हे पण खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहणे सुंदर कितीतरी पडी मायाची बरी आहे. विमलच्या पुढीची जाहिरात करणारी हेमावाली पैशाला जरी आहे. मी शिक्षणाचा मान या देशाला दिला त्या सावित्रीबाईचा फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. आणि म्हणून ते शाहिरी ते समाज प्रबोधन या माध्यमातून हे लोक काहीतरी घेऊन गेले पाहिजे. त्याच्यासाठी हा तमाशा. हा जोसाची ठोसाची होऊ दे शाहिरी. पहिली पाहिजे कोण कोणाची मला काढते आणि कोण कोणाला ज्ञानाला पाडते. ज्ञानाला तुला बोलणार नाही बाई. बिलकुल नाही मॅडम साहेब. मला माहिती असं नको नाही. पहिला फेर माहिती गेलो तरी आपल्याकडे घेऊन बसून आणि मग समोर काय म्हणते का अरे लोक आले अरे सर्व
अरे शास्त्र पुराणाले डोक्यात भरून अरे युद्ध झाल्यावर अरे युद्ध झाल्यावर अरे काय घडणार तो खातून एक खाली घडणार काय म्हणायचं बांधवांनो अरे लोक आले घरून सर्व अभ्यास करून आमची अरे शास्त्र पुराण आले डोक्यात भरून म्हणजे प्रत्येक माणूस इथं बुद्धिमान बसलेला आहे वक्त्यापेक्षा स्वतः मान आहे मला स्टेज भेटला म्हणून माझा हुशार आहे का नाही माणूस कलाकार इच्छा होला पण कोणी काय काय करून आलाय कोणी आपली ड्युटी करून आलाय तर कोणी बायकोशी खोटं बोलून आलाय हसून राहिले बोलणारे हसून बी राहिले गाडी लावली कुठे एवढा सिंग गेले आणि सांगते कुठे येतो म्हणजे चौकातून चक्कर मारून लावली सुरमा बायकां सुरक्षात निघाला आणि म्हणून काय म्हणतो काय अरे ते काकाजी आले आपली ड्युटी आणि हा भाऊ आला माझ्या वहिनीशी खोटाऱ्या बोलून कोण कोणाची आणि कोण कोणाची कोण कोणाले की गणपती बाप्पा मोरया ज्याला आपण गणेश भगवान म्हणतो हो तर त्यांचं पोट मोठं काय बरोबर आहे 100% बरोबर आहे भाई युअर क्वेश्चन इज डेफिनेटली राईट 100% खरं पण त्या मागचं कारण काय संदर्भासह स्पष्टीकरण करा मॅडमचं म्हणणं आहे तर तुम्हाला सांगतो गणपतीला लंबोदरा म्हणण्यामागचं कारण म्हणजे ते लंबोदराचा अर्थ काय होते लांब पोट त्याला म्हणतो आपण आता लंबपोट म्हणजे मोठं पोट काय गणपती भगवंताचं की या जगातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत असं मी नाही म्हणत असं मी नाही म्हणत आहे या जगातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी गणेश भगवान आपल्या पोटामध्ये समवतात म्हणून त्या गणेश भगवंताचं पोट मोठं आहे तसेच माणसाने सुद्धा त्यांच्याकडून पोट घेण्यासारखं आहे त्या पोटाकडून माणसाने की आलेल्या जीवनामध्ये शांततापूर्वक हॅलो आलेल्या जीवनामध्ये शांततापूर्वक चांगल्या गोष्टी दूर सारून वाईट गोष्टी दूर सारून चांगल्या गोष्टी कशा अंदर म्हणून पचवायच्या त्या पोटाचं रहस्य गणेश भगवंत साहेब आता मार्के जाऊंगा मैं तो मार्के जाऊंगा ध्यान से शान से बैठो मेरे दोस्तों सामना बड़ा तगड़ा है कुछ हुई की बात नहीं गुरु ज्ञान का झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है भाई मरे पलटी का भाई से भाई पलटी अच्छी कशी तुम हल्के नको जाऊ आपला का माणूस आपण गाव शिकून आलो ये सूरज है मैं जानता हूँ वो भी सुरमा पाहिजे ते काय कमी नाही करत पाणी बघा खलबला मस्त तुझ्या घरी असं आणि म्हणून ज्ञानाला बघा हलता फलता बोलणार नाही मी तुम्हाला आणि समोर मात्र करणार काय म्हणते जरा लक्ष
पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा शब्द माझे तुम्ही शाहिरा ध्यानी धरा पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा पहिले उत्तर द्या माझं माझं प्रश्न करा गुरु ब्रह्माचे बोल आहे लहित नामो अरे मिळणार नाही असं मोगावरा मिळणार नाही असं मोगावरा मिळणार नाही असं मोगावरा अरे या ठेकेदार लोकांनी हा मंडप टाकला बरोबर आहे हा पैसा वर्गणी करून मंडप टाकलाय पण बाई साहेबा तुम्हाला सुंदर सुंदर प्रश्नाची मांडणी करतो मी जरा लक्ष असू द्या काय म्हणते माझा प्रश्न काय कोंडा नागनाथ मंदिर हिंगोलीत आहे शंकर भगवानाचं ज्योतिर्लिंग ज्याला म्हणतो आपण त्या कोंडा नागनाथ मंदिर आमची संत नामदेव गेले कीर्तना करतात हा प्रश्न पुष्कळदा विचारला मी हा संत नामदेव गेले तर दोन ब्राह्मणांनी संत नामदेवाला अडवलं कोण संत नामदेव ज्या संत नामदेवाने कलियुगामध्ये सर्वप्रथम दैकाला फोडला दैकाला ज्याला म्हणतो दैचा काला घोड झाला त्याच्या दैवी त्याला मिळाला हे संत नामदेव तर त्या ब्राह्मण वर्गाला अडवलं तर संत नामदेवानं मंदिराच्या मागं कीर्तन केलं तर असे लोक म्हणते का त्या मंदिरानं आपलं तोंड फिरवलं मी नाही म्हणत मंदिरानं आपलं तोंड फिरवलं तर संत नामदेवानं त्या ब्राह्मणाला अनुसरून दोन अग्निगामध्ये दोन लोक सांगा मॅडम तुम्ही त्याचा मला फक्त एकच अभंग सांगा की संत नामदेवानं कोणता अभंग म्हटला आणि ते दोन ब्राह्मण कोणते मॅडम साहेब आणि म्हणून पुन्हा चौतालीचं उत्तर दिलं मॅडम ना आता प्रश्नोत्तरात वेळ घालव म्हणते पंचकमिटी चौतालीचं उत्तर दिलं इच्छा नावाची गवळण आलीच नाही म्हणते इच्छा नावाची गवळण गेलीच नाही म्हणतो मी कुठं तुम्ही म्हणता आलीच नाही हे इच्छा माणसाची कुठे गेली का मनाची बायको इच्छा मनाची बायको इच्छा आणि माणसाची इच्छा कुठे गेली का ते जाग्यावर आणि तू म्हणते बाई आलीच नाही इच्छा आली कशी नाही माझी इच्छा नसती आली तर मी का तमाशा करायला आलो असतो काही नाही असं नाहीये थोडं तर्क सांगत घ्या मॅडम माझ्यापेक्षा तुमची पहिली ती शायरी आहे माझ्या काळाची बुजवण 8 दिवस मला काय आवड दसली गाडी तशी ती रस्त्याने खूपच मला नाव बरोबर आहे का आणि म्हणून काय म्हणते गाणं शेवटच्या गडामध्ये काय अरे ठेकेदार लोकांनी हा मंडप टाकला अरे अनमोल त्यांनी दिला आपला आणि या शाहीर सूरजची अरे या शाहीर सूरजची अरे कलम चालते